नमस्कार, मी डॉक्टर माधवी सचिन गावण. तर आजची गोष्ट मी घेऊन आली आहे ती म्हणजे PMS, मूड स्विंग्स आणि त्यातून होणारे फूड क्रेविंग. तर गंमत अशी आहे ना की थोड्या दिवसापूर्वी मी माझ्या लेकाला बायोलॉजीमधला टॉपिक शिकवत होते. टॉपिक होता मेन्स्ट्रुअल सायकल. मग आमचं या विषयाला अनुसरून थोडं अवांतर बोलणं चालू होतं. मग ओघाने PMS, मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी, फूड क्रेविंग असे पण विषय आले. तर मग आमचं दुसरं पिल्लू पण आता प्युबर्टी एजला आलंय. तर त्या अनुषंगाने मी त्याला सहज म्हटलं की आता बघा तू मोठा झालास तर मम्मा डॅडा नसताना हिचे मूड स्विंग पण तुला सांभाळावे लागतील. तर पठ्ठा म्हणतो कसा, अरे मम्मा डोंट वरी, आय विल गिव्ह हर अ टब ऑफ आईस्क्रीम, शी विल फील बेटर. मी म्हटलं छे काय पण काय असं थोडं असतं, मला बघितलंयस असं इरिटेबल झाली आहे म्हणून टब्बर आईस्क्रीम खाताना. तर म्हणे मॉम यू आर ना ओल्ड नाव, दिस इज द ओनली न्यू ट्रेंड ऑन द सोशल मीडिया. मी गप्पच बसली. खरंच या सोशल मीडियामुळे बायकांचा हा विषय म्हणजे अगदी ट्रेंड बनला. म्हणजे बघा ना, मी जेव्हा 17-18 वर्षाची होती, आम्ही सगळ्याच त्याच वयोगटातल्या मुली मेडिकलला होतो. तेव्हा कुठे होता असा ट्रेंड. आम्हाला पण तेव्हा अशा क्रेविंग्स वगैरे होत्या, पण तेव्हा ना त्याचा बाऊ नव्हता. त्यामुळे कदाचित PMS मध्ये असं टपटप आईस्क्रीम खाणं, भरपूर सारी चॉकलेट्स खाणं असं पण नव्हतं. 2-2.5 हजार रुपये पॉकेट मनी मिळायचा महिन्याचा. त्यात सगळी गणितं बसवायची असायची. आणि त्यावेळी 20 रुपयाचा फ्रूट फालुदा, तो सुद्धा 2 महिन्यातनं एकदा असा ट्रेंड असायचा. नाहीतर एखादी इक्लेअर्स मिळायची किंवा किटकॅट. मग आता काय असं बदललंय, सतत सोशल मीडियावरून या ॲड दाखवून काय ग्लोरीफाय केलं जात आहे. फूड क्रेविंग ग्लोरीफाय केल्या जात आहेत की त्यांचे फूड प्रॉडक्ट्स. नाही, PMS मधून आपण सगळ्याच जणी जातो. क्रेविंग्ज होतात, मूड स्विंग्स होतात, इरिटेबिलिटी, हे सगळं मला मान्य आहे. पण मग यावरची सगळीच उत्तरं खाण्याकडे, आणि ते सुद्धा अनहेल्दी खाण्याकडे का घेऊन जातात. तोच टब्बर आईस्क्रीम आणणारा नवरा किंवा बॉयफ्रेंड किंवा जो कोणी असेल, तो असं का नाही म्हणत की प्रिये, म्हणजे माझं आता अति होतं इथे, पण तो असं का नाही म्हणताना दाखवत त्या ॲडमध्ये, चल तुला त्रास होतोय ना तर आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, आपण दोघं लांब चालायला जाऊया, एखादा मूव्ही बघूया, नाटक किंवा एखादं छानसं पुस्तक एकत्र वाचूया. तू महिनाभर जिममध्ये मेहनत केलीस ना, मग त्याची तू एका दिवसात अशी काशी करणार. चल उठ, चपला घाल, बाहेर पड. ही जागा सोडलीस ना की मग तुला बरं वाटेल. छान कंपनी असेल ना तर हे स्ट्रेस इटिंग वगैरे थोडंसं कमी नाही का होणार. एका नवीन धर्तीवर या मूड स्विंगच्या, फूड क्रेविंगच्या ॲड थोड्याशा बदलता नाही का येणार. माझ्या ना बॅचमधल्या सगळ्याच मित्रमैत्रिणींचे आत्तापर्यंत आईबाबा झाले, आणि त्यांच्या सगळ्यांच्याच मुली थोड्याफार फरकाने आता प्युबर्टी क्रॉस करते. तर आपल्यासारख्या 80च्या ओल्ड ट्रेंड लोकांनी आपल्या अनट्रेंड मुलांसाठी अशा वेगळ्या धर्तीच्या ॲड चालू करता येणार नाहीत का आपल्याला. तुम्ही ना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, आपल्याला काय वेगळं करता येईल. तर मी डॉक्टर माधवी सचिन गावण, विथ माय कारवा.